नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2026. आज एकनाथ षष्ठी आहे मित्रांनो. तर मी व्यंकटेश कुलकर्णी आपणास एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने संत एकनाथ महाराजांवर एक व्याख्यान देणार आहे. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एक होते. कवी होते, लेखक होते व समाजसुधारक होते. त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात इसवी सन 1533 साली झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रमुख संतांपैकी एक होते. संत एकनाथ महाराजांनी समानता, प्रेम, भक्तिभावाचा प्रामुख्याने प्रचार केला. त्या काळात समाजातील भेदभाव मोठ्या प्रमाणात होते, पण संत एकनाथ महाराजांनी समानतेने सर्वांना वागवले व मानवतेचा संदेश दिला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसं की एकनाथी भागवत, रामायण, भारूड वगैरे असे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी अभंगाची पण रचना केली. संत एकनाथ महाराजांचे जीवन आपल्याला खूप प्रेरणादायी ठरते. तर आपण त्यांचे विचार घ्यावे व ते अंमलात आणावे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2026. आज एकनाथ षष्ठी आहे मित्रांनो. तर मी व्यंकटेश कुलकर्णी आपणास एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने संत एकनाथ महाराजांवर एक व्याख्यान देणार आहे. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एक होते. कवी होते, लेखक होते व समाजसुधारक होते. त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात इसवी सन 1533 साली झाला. ते वारकरी संप्रदायातील प्रमुख संतांपैकी एक होते. संत एकनाथ महाराजांनी समानता, प्रेम, भक्तिभावाचा प्रामुख्याने प्रचार केला. त्या काळात समाजातील भेदभाव मोठ्या प्रमाणात होते, पण संत एकनाथ महाराजांनी समानतेने सर्वांना वागवले व मानवतेचा संदेश दिला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसं की एकनाथी भागवत, रामायण, भारूड वगैरे असे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी अभंगाची पण रचना केली. संत एकनाथ महाराजांचे जीवन आपल्याला खूप प्रेरणादायी ठरते. तर आपण त्यांचे विचार घ्यावे व ते अंमलात आणावे. धन्यवाद.